वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH. मी उद्धव निमसे, माजी स्टँडिंग सभापती नाशिक महानगरपालिका. शिवाजीराव गांगुर्डे माजी सभापती, हे सभागृह नेते अरुणजी पवार, दिनकररावजी आडाव, हे आम्ही सर्व, संभाजीराव मोरुसकर, आम्ही 10 प्रमुख पदाधिकारी आज माननीय मंत्री महोदय गिरीशजी महाजन यांची भेट घेतली. याच्यामध्ये प्रामुख्याने आमचे 3 विषय अतिशय महत्त्वाचे होते. त्याच्यामध्ये पहिला विषय होता काही पक्षप्रवेशाचा, दुसरा विषय होता शियस्त कुंभमेळ्यासाठी कायमस्वरूपी 500 एकर भूसंपादन केलं पाहिजे, कारण ते कुंभमेळा मंत्री आहेत. आणि तिसरा विषय होता नाशिकमधले रिंग रोड आणि गोदावरी स्वच्छतेच्या बाबत. या तिन्ही विषयावर आमची सविस्तर चर्चा झाली. त्यांनी विभागीय आयुक्त प्रवीणजी गेडाम, प्राधिकरणाचे जे अध्यक्ष आहेत आता, त्यांना एक पत्र पण मार्क केलं आहे की कायमस्वरूपी भूसंपादन 500 एकरचं झालं पाहिजे, कारण पूर्वी 300 एकरवरच भूसंपादनाचा प्रस्ताव होता. परंतु हजारो वर्ष शियस्त कुंभमेळा भरणार आहे आणि त्यासाठी आम्ही आग्रह धरला की 500 एकर भूसंपादन कायमस्वरूपी या कुंभमेळ्यासाठी झालं होतं. त्याच्यावर आमचं भाऊंचं मंत्री महोदयांचं एकमत झालं आणि त्याबाबत त्यांनी विभागीय आयुक्त प्रवीणजी गेडाम यांना फोन करून तसे सूचना दिल्या आणि पत्रही मार्क केलं आहे. महापालिका आयुक्तांनाही केलं आहे. दुसरा विषय जो आमचा सर्वात महत्त्वाचा होता गोदावरी स्वच्छतेच्या बाबतचा, तर त्याच्याबाबत त्यांनी सांगितले की ऑलरेडी आपण पूर्ण STP नवीन बनवतो आहे. देवेंद्रजी फडणवीस साहेब जे मुख्यमंत्री, त्यांनी स्वतः लक्ष घातलं आहे. 1400 कोटीचं टेंडरसुद्धा त्याच्यात झालेलं आहे, मलनिस्सारण केंद्र वगैरे. तिसऱ्या प्रवेशाच्या बाबतीमध्ये आमचं 15 लोकांना प्रवेश देण्यावर एकमत झालेलं आहे. आम्ही भाऊंना सांगितलं की बॉस असे प्रवेश आपल्याला घ्यायचे आणि मग त्याबाबत काही जे 1-2 प्रवेशाच्या बाबतीतला वादग्रस्त विषय होता तो आम्ही प्रशासनाच्या कानावर घातलेला आहे आणि त्याच्यावर अजून काही निर्णय झालेला नाही आहे. ते त्याच्यावर सर्व वरिष्ठ बोलून निर्णय घेणार आहे. आपण सर्व मीडियामध्ये गेल्या 2 दिवसापासून दाखवत आहे, आपल्याला तो विषय माहीत आहे. परंतु त्याच्या व्यतिरिक्त जे पक्षप्रवेश होते 15, त्या 15 पक्षप्रवेशावर गिरीश भाऊंनी आम्हाला ग्रीन सिग्नल दिलेला आहे आणि लवकरच त्यांचे प्रवेश होतील. बडगुजरांचा पक्षप्रवेश होईल अशी चर्चा आहे. तुमचा विरोध नेमका काय आहे त्यांना? मग नाही, त्या विषयावर आम्ही पक्षश्रेष्ठींच्या कानावर सर्व घातलं आहे. 2 विषय आमचे त्याच्यावर अजून चर्चा बाकी आहे. जो तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यावर चर्चा बाकी आहे, परंतु बाकीच्या पक्षावर आमचं एकमत झाले. 15 ज्या लोकांना कुठल्या नावावर सहमती झाली आणि कुणाच्या नावावर तुमची, आता जे नावावर सहमती झाली त्यांचे नावं तर आत्ता मला सांगता येणार नाही, पण 8 दिवसामध्ये तुम्हाला त्या 15 लोकांचा प्रवेश झालेला दिसेल. नाही, मी सांगितलं की आमची जे 15 नावावर सहमती झाली त्यांचे नाव मी आज सांगणार नाही. कृपा करून आपल्या पत्रकार बांधवांना विनंती आहे की पक्षप्रवेश झाल्यावर आपल्याला ते काय झालंय लक्षात घ्या. सीमा हिरेंच्या उपस्थितीत काही स्थानिक लोकांनी काल CM ची भेट घेतली, बावगुळे साहेबांची भेट घेतली आणि त्याच्यानंतर आज तुम्ही आला. तर तुमचा अजेंडा बडगुजरांच्या संदर्भात होता का? तुमचं समर्थन आहे का विरोध? एवढं स्पष्ट सांगायला हवंय. नसेल नाही, तो विषय आज आम्ही घेतला नाही. आम्ही जे 15 प्रवेश घ्यायचे होते तो विषय घेतला. कुंभमेळ्याच्या कायमस्वरूपी जागेचा विषय घेतला, गोदावरी स्वच्छतेचा विषय घेतला. जे प्रमुख विषय होते त्याच्यावर आमची चर्चा झाली. नाही, त्या गोष्टीवर चर्चा झालेली नाही. त्या गोष्टीवर आमची चर्चा झालेली नाही. स्थानिक भाजप सगळे पदाधिकारी म्हणून तुमचं काय मत आहे? साधा विषय आहे. नाही, ते पक्षश्रेष्ठींना सोडलंय ना आम्ही. त्याच्यात आम्ही निर्णय जर गिरीश भाऊ ठरवतात घ्यायचंय तर घ्यायचं. गिरीश भाऊंचंच प्रमुख आहेत. गिरीश भाऊ सर्व निर्णय योग्य घेतील. गिरीश भाऊ नाशिकचं सर्व बघतात आणि गिरीश भाऊंनीच नाशिकचा आजपर्यंत विकास केलेला आहे. गिरीश भाऊंचा निर्णय सर्वांना मान्य असतो. धन्यवाद. वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.